इन्स्टिट्यूटमध्ये आपली ॲडमिशन होणं हे सुद्धा स्टुडंटसाठी भाग्याची गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे की मी जरी या कॉलेजचा भाग नसलो, माझं शिक्षण इथलं नसलं तरी मला असं फार वाटायचं की अशा भारीतल्या कॉलेजमध्ये आपलं शिक्षण झालं असतं तर आणखी मजा आली असती. पण आय एम शुअर जे इथे स्टुडंट्स आहेत ते नक्कीच खूप प्रेम करत असतील त्यांच्या कॉलेजवर आणि ते नक्कीच त्यांच्या कॉलेजचं, त्यांच्या इन्स्टिट्यूटचं नाव खूप मोठं करतील डेफिनेटली. हो नक्कीच. म्हणजे इथे हे सगळे जमलेले आहेत, तुम्ही आता पण बघितलं, आता आमची मीडिया टीम पण, म्हणजे सगळ्यांना सरांचा खूप जास्त सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीला. आत्ताच आमच्याकडे 17 आणि 18 फेब्रुवारी नॅशनल लेवलची टॅकेथॉन झाली, त्याच्यामध्ये खूप प्रचंड प्रतिसाद आला. आता अलॅक्रिटी जो फेस्ट चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही स्पोर्ट्स, कल्चरल आणि टेक्निकल इव्हेंट्स घेतो. सो टेक्निकल इव्हेंट्सला पण म्हणजे देशभरातून खूप जास्त मोठा प्रतिसाद मिळतो. तसंच कल्चरल इव्हेंट्सला पण आणि स्पोर्ट्सला पण खूप व्यवस्थित प्रतिसाद असतो आमच्या कॉलेजमध्ये. आणि मुलं पार्टिसिपेट पण करतात. म्हणजे तुम्ही कसं होतात कॉलेजमध्ये, म्हणजे पार्टिसिपेट करायचं की कसं, म्हणजे इंट्रोवर्ट टाईप कसं? आता इथे सगळे सर आणि मॅडम आहेत, त्यांच्या समोर सांगणं चुकीचं ठरेल, पण मी फार कमी लेक्चर्सनं बसलेलो आहे. कारण मी एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा आणि त्याचबरोबरीनं मी कॉलेजमध्येच असताना शूटिंगला सुरुवात केली होती. माझी अग्निहोत्र नावाची एक मालिका होती, ती मी फर्स्ट इयरला असतानाच मी त्याच्यात काम करायला सुरुवात केली होती. सो तो वेळ नाही मिळायचा. पण माझ्याही कॉलेजने, माझं SP कॉलेज आहे, माझ्याही कॉलेजने मला भरपूर पाठिंबा दिला आणि भरपूर सपोर्ट सुद्धा केला. आणि मला दिसतंय की तुम्ही स्वतः इतकं भरभरून बोलताय तुमच्या कॉलेजबद्दल, याचा अर्थ हेच की तुमचं कॉलेज तुम्हाला खूप जास्त सपोर्ट करतं, की फक्त अभ्यासच नव्हे तर इतर सुद्धा सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील किंवा नॅशनल लेवलच्या ऍक्टिव्हिटीज असतील, याच्याकडे पण तुमचं लक्ष दिलं पाहिजे. यासाठी कॉलेज तुम्हाला सपोर्ट करते आणि ते दिसून येते तुमच्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये. सो ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. आणि हे 25वं वर्ष आहे, सो कॉंग्रॅच्युलेशन. 50व्या वर्षी सुद्धा आणखी डबल मोठा असेल. आय होप त्याही वर्षी मी येईल. आम्हाला आवडेल तुम्ही त्याही वर्षी इथे आलात तर. आणि मला आणखीन एक गोष्ट मेन्शन करायची की तुमचे कॅरेक्टर्स मूव्हीजमधले खूप जास्त अप्रतिम असतात. म्हणजे लिटरली ते मनाला भिडतात. आणि आत्ता जिम्मा 2 मधलं कबीरचं कॅरेक्टर, म्हणजे त्या कॅरेक्टरमुळे आमच्या मुलींचे स्टँडर्ड्स खूप हाय झालेले आहेत. सो थँक्यू फॉर दॅट कॅरेक्टर. तुम्हा सगळ्या मुलींचे स्टँडर्ड्स कायमच हाय असतात, त्याच्यामध्ये या कबीरला एक छोटीशी जागा मिळाली, हे माझं नशीब आहे. सो थँक्यू सर. थँक्यू सर. आमच्या फेस्टबद्दल एका शब्दात वर्णन करायचं असेल तर तुम्ही काय करा? मला आल्या जे दिसलं ते मी सांगतो. मला भव्य एवढाच शब्द मला सुचत होता की हे इतकं भव्य घडवतात. म्हणजे आम्ही ज्या लेवलला अवॉर्ड फंक्शन्स बनवतो, ज्या लेवलला आम्ही मोठाले इव्हेंट्स घडवतो, त्या लेवलचा इव्हेंट इथे घडवला जातो. आणि लांबून बघितल्यानंतर जरासंही वाटणार नाही की अरे बापरे हा कॉलेजचा इव्हेंट आहे, इतका जास्त खर्च आहे, इतकं जास्त स्ट्रिक्टनेस आहे. बाउन्सर्स असतील, सिक्युरिटी असतील, मॅनेजमेंट सगळे असतील, व्हॉलंटियर्स असतील. इट इज प्रोफेशनल, कम्प्लिटली प्रोफेशनल. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहे आणि तिथे अजून छान गोष्टी असणार आहेत, म्हणजे कल्चरल इव्हेंट्स असणार आहेत. आणि आमचे बेस्ट अचिव्हर्स जे आहेत, युनिव्हर्सिटी टॉपर्स झाले किंवा स्पेशल अचिव्हमेंट्स आहेत, तर त्या पण तिथे तुम्हाला बघायला. आय एम लुकिंग फॉरवर्ड. सो आम्ही पण खूप जास्त एक्साइट आहोत. थँक्यू.